नमस्कार मंडळी. आदित्य सावनीला प्रश्न विचारत असतो की मम्मा तू कोणामुळे आजारी पडलीस, परंतु सावनी त्यावर काहीही उत्तर देत नसते आणि ती आदीला म्हणत असते की आदी आता तू माझ्याजवळ आलायस ना तर सगळं काही ठीक होईल. मात्र आदी तिला म्हणत असतो की नाही मम्मा मी आता मोठा झालोय आणि तुला आता मला सांगावंच लागेल. हर्षवर्धन आदीला म्हणत असतो की आदी ती तुला कधीच सांगणार नाही परंतु मी तुला सांगतो. खरं तर सावनीची ही अवस्था फक्त एका व्यक्तीमुळे झालीये आणि त्या व्यक्तीचं नाव आहे सागर कोळी. सागरचं नाव ऐकून आदित्य अजूनच चिडलेला असतो आणि तो सावनीला विचारतो की मम्मा ते पुन्हा इथे आले होते का? हर्षवर्धन म्हणतो की हो आदी, जेव्हा तो इथून गेला होता तेव्हा तो आणि त्याची आई इथे आले होते. त्यांनी तुझ्या आईचा खूप अपमान केलाय आणि त्यांनी एवढंच काय तर तुझ्या आईच्या कानाखाली देखील मारलीये. हर्षवर्धनचं एवढं खोटारडं बोलणं ऐकून सावनीलाही धक्का बसलेला असतो तर सावनी मात्र हर्षला थांबवण्याचा प्रयत्न करत असते. हर्षवर्धन आदीला सांगत असतो की अरे आदी, हर्षवर्धन आदीला सांगत असतो की हर्षवर्धन त्याने तुझ्या मम्माला धमकी दिलीये की तो तुला सुद्धा त्याच्याकडे घेऊन जाणार आहे आणि त्यामुळेच तिची ही अशी अवस्था झाली. आता हे सर्व ऐकून आदीचा सागर बद्दलचा राग अजूनच वाढलेला असतो. तो मोठ्याने चिडून बोलतो की मला तो माणूस अजिबात आवडत नाही आणि आता माझा राग मी त्याला वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे. हे ऐकून सावनी तर घाबरते परंतु हर्षवर्धन मात्र मनातल्या मनात खुश होत असतो आणि मनातच म्हणत असतो की सागर कोळी आता तुझ्या विरुद्ध हे हत्यार मी वापरणार आहे. दुसरीकडे पुरू हा सकाळी सकाळी भाजी घेऊन घरी चाललेला असतो आणि त्याच वेळी सागरची आणि त्याची भेट होते. सागर पटकन त्याच्या हातातून भाजीची पिशवी घेतो आणि बाबांना म्हणतो की बाबा मी येतो तुम्हाला घरी सोडवायला. दुसऱ्या हातामध्ये पुरू काहीतरी लपवत असतो तेव्हा सागर त्याला विचारत असतो की बाबा तुम्ही काय लपवताय? तेव्हा पुरू हसूनच सागरला सांगत असतो की मी माधवीसाठी सोनचाफा घेऊन चाललोय, उद्या आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे ना म्हणून. ते ऐकून सागर आता खुश होऊन पुरूला विश करतो. तर माधवी मिहिका आणि मुक्ताला सांगत असते की लग्नाच्या प्रत्येक वाढदिवसाच्या दिवशी पहिल्यांदा मला पुरू विश करतो आणि माझ्यासाठी सोनचाफा देखील घेऊन येत असतो. मुक्ता म्हणत असते की अगं आई, आता तू किती दिवस अजून फक्त सोनचाफ्यावर भागवणार आहेस? तू बाबाकडे काहीतरी मोठं गिफ्ट माग. मिहिका देखील हेच म्हणत असते परंतु माधवी मात्र या गोष्टीसाठी नकार देत असते. दुसरीकडे पुरू हा सागरला सांगत असतो की प्रत्येक वर्षी मी माधवीला सोनचाफा देतो आणि आज यावेळी तर मी तिच्यासाठी एक स्पेशल गिफ्ट म्हणजे साडी सुद्धा घेतलीये. सागर पुरूला विचारतो की त्यांनी तुमच्यासाठी काय गिफ्ट घेतलंय? तेव्हा पुरू म्हणतो की जावई बापू मला कशाला गिफ्ट हवंय आणि तशीही मला गिफ्टची काय गरज आहे, आपल्या बायकाच आपल्यासाठी गिफ्ट असतात. सागर म्हणतो की बोलले, शेवटी बोललेच बिचारे नवरे संघटनेचे अध्यक्ष. पुरू म्हणतो की आता काय झालं? तेव्हा सागर म्हणतो की अहो बाबा हेच तर चुकतं ना आपलं की आपण बायकांकडनं कधी अपेक्षाच ठेवत नाही. प्रत्येक वेळी आपण त्यांना गिफ्ट देतो, काही चुकलं तर आपण स्वतःहून त्यांची माफी मागतो आणि सगळ्या गोष्टी आपणच पहिल्यांदा करत असतो. पुरुषोत्तम म्हणतो की हो खरंय तुमचं. तेव्हा सागर म्हणतो की खरंय ना माझं. मग आता यावेळी तुम्ही पहिल्यांदा आईंना विश करूच नका, त्यांना तुम्हाला पहिल्यांदा विश करू द्या. पुरू पटकन या गोष्टीसाठी तयार होत नसतो परंतु सागर मात्र त्याला तयारच करतो. पुरू म्हणतो की ठीक आहे, आता मी माधवीला विश नाही करणार, ती केव्हा मला विश करते याची मी वाट बघणार. पुरुषोत्तम आता तिथून निघून जातो तर सागर मात्र मागे हसत असतो आणि म्हणत असतो की आता मात्र खरी मज्जा येणार आहे. मुक्ता माधवीला म्हणत असते की आई तू एक काम कर, यावर्षी खजुराचा केक बनव. माधवी म्हणते की मी खजुराचा केक नाही बनवणार, तो पुरूला अजिबात आवडत नाही. मी यावर्षी बाजारातून केक आणणार आहे, तो क्रीमचा. आणि हे ऐकून मुक्ता मिहिका खुश होतात. तर आता रात्रीचे 12 वाजलेले असतात. माधवी वाट बघत असते की कधी आपल्याला पुरू एकदाच विश करेल. मात्र पुरू काय विश करत नसतो, तोही वाट बघत असतो की माधवी आपल्याला कधी विश करेल. परंतु माधवी देखील पुरुषोत्तमला विश करत नाही. त्यामुळे आता दोघेही वैतागतात आणि झोपी जातात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते याच गोष्टीवरनं वाद घालत असतात. तर त्याच वेळी तिथे मुक्ता येते. माधवी पुरुषोत्तमला म्हणत असते की प्रत्येक वर्षी 12 वाजता तुम्हाला विश करतो, मग यावर्षी का नाही केलंस तुम्हाला विश? पुरू म्हणत असतो की प्रत्येक वर्षी मीच तुला विश करतो, तुझ्या नाही लक्षात राहत का? मग तू का नाही मला विश केलंस? त्या दोघांचे हे वाद ऐकून मुक्ता त्यांच्या जवळ जाते आणि म्हणते की हे काय चाललंय तुमचं? तुम्ही एकमेकांशी का वाद घालताय आणि तुम्ही अजूनही एकमेकांना विश केलं नाहीये का? आणि ते दोघंही चिडून एकमेकांना नाही म्हणतात. तर मुक्ता आता विचारत असते की नक्की का झालंय तरी काय? पुरू आता मुक्ताला सागर त्याला जे काही बोललेला असतो ते सगळं सांगतो. हे ऐकून आता मुक्ताला मात्र सागरचा फार राग आलेला असतो. पुरूला बोलते की बाबा अहो तुम्ही सागरचं बोलणं कशाला ऐकलं? अहो तो फक्त तुम्हाला चिडवून देत होता. आणि मग ती पुरूला सांगू लागते की आईने खास तुमच्यासाठी बाजारात भेटतो तसा केक बनवलाय. आणि ते ऐकून पुरूला मात्र फार आनंद झालेला असतो परंतु माधवी मात्र नाराजच असते. माधवी म्हणत असते की मुक्ता अगं त्याचा काय उपयोग, पुरूने तर माझ्यासाठी सोनचाफा सुद्धा आणला नाहीये. मग तेव्हा पुरू हसतच म्हणतो की माधवी अगं मी कधी विसरेल का हे? आणि मग माधवीसाठी त्याने काल जो सोनचाफा आणलेला असतो तो सोनचाफा आता तो माधवीला देतो. त्यामुळे माधवी प्रचंड
प्रचंड खुश झालेली असते. त्यानंतर पुरू माधवीला म्हणतो की माधवी, माझ्याकडे तुझ्यासाठी आणखी एक गिफ्ट आहे, आणि ती साडी आता तो माधवीला देतो. माधवीला खूप आनंद झालेला असतो. त्या दोघांना बघून मुक्ता ही खूप खुश असते आणि दोघांनाही आता ती बुके देते आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छाही देते. आणि मग रागातच म्हणते की आता त्या सागर कोळीला मी अजिबात सोडणार नाही, त्याने तुमच्यामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न केला ना. मात्र ते दोघंही म्हणतात की तू आमच्या जावई बापूला काहीच बोलायचं नाही. तर मुक्ता म्हणते की ठीक आहे. मुक्ता आता तिथून निघून जाते. दुसरीकडे सागर एका मीटिंग मध्ये असतो. त्याच वेळी मुक्ता तिथे येते. सागरला बोलण्यासाठी आलेली असते, परंतु त्याची मीटिंग सुरू असते, त्यामुळे मुक्ता ही इशारे करत असते. तेव्हा सागर मुक्ताला म्हणतो की बोला, मी म्यूट केलंय. मुक्ता त्याला चिडूनच म्हणत असते की तुम्हाला काहीच वाटत नाही का, आज माझ्या आई बाबांचा लग्नाचा वाढदिवस आहे आणि तुम्ही त्यांच्यामध्ये भांडणं लावून दिलीत. आणि ते ऐकून सागर हसू लागतो, त्यामुळे मुक्ता अजून चिडते. मुक्ता म्हणते की खरंच तुम्ही खूप वाईट आहात आणि आज तुमच्यामुळे पहिल्यांदा त्यांनी एकमेकांना 12 वाजता विश केलं नाही. ते ऐकून सागरला मात्र हसू येत असतं. तर मुक्ता म्हणत असते की प्लीज मी तुम्हाला सांगतेय, पुन्हा असं काही करू नका. आणि आज त्यांच्याकडे पार्टी आहे, त्यामुळे तुमचं तोंड तर बंदच ठेवा, नाहीतर मग माझ्या इतकी वाईट दुसरी कोणीच नसेल. तर सागर मुक्ताला म्हणत असतो की तसंही तुमच्या इतकं वाईट दुसरं कोणीच नाहीये. मुक्ता मात्र चिडते आणि तिथून निघून जाते. तर आता मुक्ताचं आणि सागरचं हे भांडण सईने ऐकलेलं असतं आणि मग ती सागरला विचारत असते की पप्पा, तू मुक्ता आई सोबत का भांडला. तेव्हा सागर म्हणत असतो की ती माझ्याशी भांडली ते तुला दिसलं नाही का. तेव्हा सई म्हणत असते की आता ते सगळं जाऊ दे, मुक्ता आई तुझ्यावर चिडलीये, आता तू तिच्यासाठी काहीतरी गिफ्ट घे. सागर सईसाठी म्हणतो की ठीक आहे. तरी सई सुद्धा आता प्रचंड खुश झालेली असते. त्याच वेळी तिथे मिहीर आलेला असतो आणि सई आणि सागरला प्रेमाने बोलताना बघून त्यालाही फार आनंद होतो. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे मुक्तासाठी सागरला काय गिफ्ट घ्यावं हे कळत नाही, त्यामुळे तो मिहीरला विचारतो. मिहीर मिहिकाला विचारतो की वहिनीसाठी काय गिफ्ट घ्यायला पाहिजे. तेव्हा मिहिका सांगते की जिजूंना ताईसाठी चांगली एखादी साडी गिफ्ट करायला सांग. आणि मग सागर मुक्तासाठी एक साडी घेऊन येतो, त्यामुळे मुक्ताला फार आनंद होतो. तर मंडळी, असेच मालिकांचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.